2037 मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य रोड शो। प्रभाग क्रमांक 37 मधील शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत भव्य बाईक रॅली व रोड शोचे आयोजन करण्यात आले होते। महाराष्ट्राच्या विकासाचा झंझावत म्हणून ओळखले जाणारे आणि जनसामान्यांचे नेते असलेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। शुक्रवार दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी काढण्यात आलेल्या या रॅलीला महिला भगिनींसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। रॅलीची सुरुवात सावंत विहार फेज 2 येथून झाली। सरहद चौक, भारती विद्यापीठ मागील गेट, त्रिमूर्ती चौक, रामकृष्ण मित्रमंडळ चौक, विद्यानगरी मार्ग असा मार्ग पार करत धनकवडी बस स्टॉप येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले। पुढे गुलाबनगर चौक, कानिफनाथ चौक, शाहू बँक येथे रॅलीची सांगता झाली। या प्रसंगी आमदार तानाजी सावंत यांच्यासह शिवसेना उमेदवार गिरीराज सावंत, विठ्ठल बारणे, मोहिनी देवकर व सुलक्ष्मी धनकवडे उपस्थित होते। जमलेल्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, आपल्या सगळ्यांना मी भेटायला आलोय, आपल्याला शुभेच्छा द्यायला आलोय। पुणे महापालिकेची निवडणूक येत्या 15 तारखेला होते आहे। या निवडणुकीमध्ये आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे ना, बदल घडवायचा आहे ना, लोकांचं राज्य आणायचं आहे ना, विकासाचं राज्य आणायचं आहे। या ठिकाणी चांगले रस्ते पाहिजे, पिण्याचं शुद्ध पाणी पाहिजे, पुणे ट्रॅफिक मुक्त पाहिजे, या ठिकाणी झोपडपट्टी मुक्त शहर पाहिजे, सगळ्यांना घरं पाहिजे, हे सारे प्रकल्प पूर्ण झाले पाहिजे। मग काय करणार तुम्ही? आपली निशाणी काय? धनुष्यबाण। महाराष्ट्राचा स्वाभिमान काय? बाळासाहेबांची शान काय? आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय की येत्या 15 तारखेला या माझ्या लाडक्या बहिणी पुण्यात चमत्कार दाखवल्याशिवाय राहणार नाहीत आणि लाडके भाऊ देखील कुठे मागे राहणार नाहीत, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। आणि म्हणून गेले अनेक वर्ष या पुण्यामध्ये या ठिकाणी विकासाचे जे काही नावाने बोंब आहे ते आपल्याला दूर करायची आहे ना। शिवसेना दिलेला शब्द पाळणारी आहे। लाडक्या बहिणी इथं आहेत। मी सगळ्यांना सांगतो, मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू झाली, अनेक लोकांनी विरोध केला, पण तुमचा भाऊ मुख्यमंत्री होता त्यामुळे कोणी योजना बंद करू शकलं नाही। आपल्याला वाहतूक कोंडी मुक्त पुन्हा करायचं। या ठिकाणी ज्या ज्या काय गैरसोयी आहेत त्या दूर करायच्या असतील, प्रॉपर्टी टॅक्स जो शास्ती लावली आहे, मी नगर विकास मंत्री म्हणून सांगतो ही शास्ती रद्द करण्याचा निर्णय आपण घेऊ। काही गुंड टोळ्या इकडे आल्यात, परंतु पुणेकर जनता सुज्ञ आहे, पुण्याची वेगळी संस्कृती आहे, या गुंडगिरीला खपून घेतलं जाणार नाही। हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। एकनाथ शिंदेने पण डॉक्टर नसून मोठी मोठी ऑपरेशन केलेली आहे, हे लक्षात ठेवा। आणि म्हणून जे अशा प्रकारचे काम करतील त्यांना कात्रजचा घाट दाखवायला लागेल। धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला मत, धनुष्यबाणाला मत म्हणजे बाळासाहेबांना मत। म्हणून या भागातले उमेदवार श्री सागर विठ्ठल बारणे, सुलक्ष्मी हिरामन धनकवडे, मोहिनी राजेंद्र देवकर, गिरीराज तानाजीराव सावंत, या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो, मनापासून शुभेच्छा देतो। सगळीकडे भगवं वादळ निर्माण झालेलं आहे,
सगळीकडे उत्साह आहे, जल्लोष आहे आणि निवडणुकीच्या बद्दल या ठिकाणी जो काय उत्साह पाहतोय, मला विश्वास आहे येत्या 15 तारखेला हा धनुष्यबाण, ज्याच्या मी नेहमी सांगतो, ज्या उमेदवारांच्या मागे महिला, त्यांचा मतपेटीत नंबर पहिला. आणि म्हणून सगळ्यांनी नंबर 1 ने विजयी व्हा या शुभेच्छा देतो.